वसंत पंचमी त्यानिमित्तानं सुद्धा शुभेच्छा। वसंत पंचमीमध्ये माता सरस्वती देवीची पूजा केली जाते, बरोबरीनंच कामदेवांची सुद्धा पूजा केली जाते, म्हणजे तिथे आलं पुन्हा एकदा प्रेम। तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा। जाऊया मैदानामध्ये। अत्यंत सुंदर स्पर्धा युवा शिर्डी ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 साई टायटन साई मंगल पोल्ट्री सातारा, माफ करा, साई टायटन साई मंगल पोल्ट्री राहता विरुद्ध आर्या 11 नाशिक विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र, या दोन संघामध्ये आजच्या रात्रीतली अखेरची लढत। साई टायटन्स आयकॉन किरण खोबरे, संघनायक अल्ताफ शेख। मॅच सुरू होते। रिव्हर्स अटेम्प्ट, पहिला चेंडू अत्यंत सुंदर रिव्हर्स स्वीपचा नजराणा, मिळताय 4। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार खेचत ओमकार उदावंत इथे सुरुवात करतोय। आक्रमक फलंदाज आणि आक्रमकतेला मुरड न घालता बेभान होऊन तो गोलंदाजांवरती स्वार होतोय। धावफलकावरती 5 धावा। आपण बघतोय टीम काय आहे। गणेश जाधव आयडॉल फलंदाज, ओमकार कासार आयडॉल गोलंदाज, इम्रान मलिक आयडॉल ऑलराऊंडर, सुहास खोळे तालुका आउट फलंदाज, शुभम मस्के, अकबर सय्यद, केतन क्षीरसागर, सौरभ सातकर, आकाश जपे, ऋतिक घोरपडे, जुनेद पटेल, आकाश अंबोरे, सचिन अहिरे, अशी 15 खेळाडूंची तगडी फौज। साई टायटन साई मंगल पोल्ट्री फार्म राहता संघाकडे महेशजी वाघे पाटील, अनिल अण्णा नाशिक, आणि या दोन्ही संघ मालकांचा मी मनापासून धन्यवाद देतो। स्क्वेअर कट चेंडू, क्षेत्ररक्षक पाठमोरा सीमारेषेच्या आतमध्ये पायाने अडवलाय चेंडू, त्याला बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक तिथे अडवणार आहे। 2 धावा, विलक्षण वाऱ्याचा वेग आणि चित्त्याची चपळाई। 3 धावा इथे मिळणार आहेत। पहिलं षटक सुरू असताना धावफलक 8। तर इकडे आर्या 11 नाशिक विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र, प्रतीक देवरे हा त्यांचा आयकॉन आहे, वैभव तिडके कर्णधार, वैभव जाधव आयडॉल फलंदाज, फिरोज पठाण आयडॉल गोलंदाज, ओमकार उदावंत आयडॉल ऑलराऊंडर जो मैदानामध्ये खेळताना आपण बघतोय, संदीप कदम तालुका आउट फलंदाज, गणेश साप्ते, युनुस शेख, समीर शेख, सुजित देसाई, निलेश गायकवाड, गौरव नेक, सुदेश शिंदे, राहुल जाधव, प्रसाद अरंगळे, विशाल पट्टे बहादूर, या 2 तगड्या फौजा। पुन्हा एकदा ही मॅच या अगोदरची मॅच जशी होती शेवटची मॅच आहे, मात्र तिन्ही संघांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे। तीनही संघ इथे शर्यती सुपर 8च्या शर्यतीमध्ये आहेत। मग त्याच्यामध्ये आर्या 11 विराट प्रतिष्ठान नाशिक, साई टायटन साई मंगल पोल्ट्री राहता, आणि याच ग्रुपमध्ये तिसरा संघ आहे। हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होईल, कॅच, जीवदान, विशाल तिडकेचा कॅच इथे सुटलेला आहे। फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे या गटातला तिसरा संघ आहे। फ्रेंड्स 11 कोराळे संघाने एक सामना गमावला, एक सामना जिंकला। इथे कड जरूर असेल आणि फलंदाज विशाल तिडके इथे बाद। या अगोदर कॅच सुटला होता, मात्र जीवदानाचा तो फार मोठा फायदा घेऊ शकला नाही आणि संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सॅमसंग गॅलरी डांगे बंद नाही, खाली निर्मनुष्य जागेमध्ये पडेल। 1 धाव प्राप्त होणार आहे। धाव फलकावरती 11 धावा। एक धाव सुद्धा महत्वाची। आपण म्हणतो ना एकेरी दुहेरी धावा या भाजी भाकरीसारख्या मेहनतीच्या असतात, कष्ट करून कमावलेल्या धावा असतात। चौकार षटकार निश्चित तुम्ही बासुंदी जिलेबी गुलाबजामुन म्हणू शकता किंवा पंचपक्वान्नाची मेजवानी म्हणू शकता, पण सगळेच दिवस तुम्ही पंचपक्वान्न निश्चित प्रकारे ग्रहण करू शकत नाही। कधीतरी तुम्हाला मेहनतीची भाजी भाकरी सुद्धा पाहिजे असते। एखादा षटकार मारला की कुणी रील्स टाकेल, पण 4 बॉल डॉट खाल्लेलं कुणी टाकणार नाही। तसं इथे
धावा तुम्हाला सिंगल्स महत्वाच्या ठरतील आणि खराब चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळलाच पाहिजे. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटनं पंच केलेला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे तयार आहे, एक सिंगल प्राप्त होऊ शकते. धाव फलकावरती बघा 12 धावा. षटक इथे दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 12 धावा. तर आपल्याकडं कुपन्स आहेत, आमचे व्हॉलंटियर्स आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. 10 रुपये खर्च करून आपण ते इथे यायचे ना, ज्यांना ज्यांना कुपन्स हवेत त्यांना इथे या समालोचन कक्षासमोर. तिथे येऊन तुम्हाला 10 रुपयाला एक याप्रमाणे कुपनची विक्री केली जाईल आणि जेवढे कुपन्स तुम्ही खरेदी कराल तेवढेच कुपन टाकले जातील आणि तेवढ्यातूनच ड्रॉ केला जाईल. अमोल कासार आपण बघू शकतो इथे नेमबाजी करण्याचा प्रयत्न आहे, मात्र नेम चुकलेला आहे. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेला आहे, सुरक्षित धाव फलकावरती एका धावेची वाढ होऊ शकते. 14 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि काय गोलंदाजी करतोय गोलंदाज सौरभ सातकर. 4 चेंडू त्याने टाकलेले आहेत आणि 4 चेंडूसाठी त्याने फक्त 4 धावा दिले, 4 सिंगल. इथं एक बक्षीस आलेलं आहे, लागोपाठचे सलग 3 षटकार. साई डायनामिक यांच्याकडून विशाल तिडके यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे साई डायनामिक कडून. तर त्याचबरोबर एक अजून मोठं बक्षीस येते राहुल जावळे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. अमोल कासार यांनी जो पहिल्या षटकामध्ये बळी टिपलेला आहे त्यासाठी आलेला आहे 100 रुपये, 101 रुपयाचं पारितोषिक. जाऊया मैदानामध्ये जिथे धाव फलकावरती 15 धावा. पुन्हा एकदा लागोपाठ 5व्या बॉलला सिंगल. मागचे 8 चेंडू आम्ही पाहिले त्यापैकी 7 सिंगल आलेले आहेत. पुन्हा हवेमध्ये चेंडू. यावेळेस कदाचित की जास्त धावा मिळतात का? निश्चित एक जास्त मिळणार आहे. सलग 5 चेंडूमध्ये 5 सिंगल, शेवटच्या चेंडूवरती 2. धाव फलकावरती 7 धावा या षटकाच्या माध्यमातून. तर 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा. आर्या 11 नाशिक. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. बघूया आपण षटक क्रमांक 3 आता मैदानामध्ये सुरू होणारे 2 षटकामध्ये संमिश्र अशी सुरुवात. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साई 11 इथे आर्या 11 नाशिक संघाकडून झालेले आहे. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री राहता या 2 संघामध्ये मॅच आजच्या रात्रीतल्या अखेरची मॅच आपण बघतोय. डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण बघणार आहोत. विशाल तिडके, ओमकार उदावंत. पहिल्याच षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर ओमकार उदावंत शिकार ठरला आणि विशाल तिडके बरोबरीने आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंड वरती आपण बघणार आहोत विशालला. याबरोबरच उचलण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करायचा होता विशालला. कनेक्शन निश्चित होत नाहीये. गुड लेंथ बॉल निर्धाव ठरणार आहे. गुड लेंथ वरती थोडासा बाउन्स होतो. लेदर बॉल तुम्हाला गुड लेंथ खेळायचा असेल तर तो बरोबर तुमच्या स्टम्पच्या लाईनला येतो. ड्राईव्ह करणं या बॉलवरती कदाचित सोपं असतं, मात्र जर फटक्याचं कनेक्शन चुकलं तर LBW होण्याची शक्यता जास्त असते. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये या बॉलला थोडा बाउन्स येतो. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू आपण बघू शकतो. गुड लेंथ वरती टाकलेला आहे. फुलर लेनचा चेंडू आपण बघतो किंवा यॉर्कर चेंडू बघतो. LBW साठी या 2 चेंडूचाच वापर करतात पंच. आपल्याला बघायचंय दुसरा लागोपाठचा निर्धाव. गोलंदाज किरण खोबरे कमर्शियल खेळाडू आहेत. राहता तालुक्याचं भूषण, आज राहता तालुक्याचा गौरव संपूर्ण भारतभरामध्ये किरण खोबरेने वाढवलाय. वाईट चेंडू. 1 धाव फलकावरती एक अतिरिक्त धावेची भर पडू शकते. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3रं षटक सुरू आहे. अमोल डुबे पाठोपाठ हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रम.
अमोल डुबेड निश्चित राहता तालुक्याची मान अभिमानानं टेनिस क्रिकेटमध्ये उंचावलेली आहे. किरण खोबरे, ओहो सुंदर बॉल, उजव्याच्या बाहेर फुल लेंथचा बॉल होता, निर्धाव ठरणार आहे. 3 बॉल लागोपाठचे निर्धाव. टेनिस क्रिकेट किंवा T20 क्रिकेट आपण बघतो, इथे डॉट बॉल सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात. निर्धाव चेंडू जितके जास्त तुम्ही खेळाल तेवढा तुमचा पराभव जास्त जवळ येईल. त्यामुळे तुम्ही बघता अलीकडे T20 क्रिकेटमध्ये सुद्धा डिफेन्सिव्ह शॉट तुम्हाला बघायलाच मिळत नाही अख्ख्या 120 बॉलमध्ये. याबरोबर भन्नाट वेग होता. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, गुड लेंथ वरूनच तो बाहेर घेऊन गेला. निर्धाव चेंडू, लागोपाठचा चौथा. काय गोलंदाज आहे. खरं तर आपण बघतो की गोलंदाज, तुम्ही फलंदाजाची मोमेंट, फलंदाजाचे निश्चित त्याचा विकनेस, त्याचं स्ट्रॉंग झोन सांभाळून ज्यावेळेस गोलंदाजी करता आणि त्याला अडचणीत पकडता, तो चेंडू तुमचा चांगला असतो. वाह वाह, इथे बाउन्सर, शॉर्ट ऑफ लेन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बघत राहिलेला आहे चेंडूकडे. मेडन होणार नाही कारण एक वाईड आला या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये लागोपाठ 5 निर्धाव आहे. काय गंमत आहे या मॅच मध्ये, पहिलं षटक टाकलं होतं इथे सौरव कासारनं, लागोपाठ 5 चेंडू त्यानं सिंगल दिल्या, 1-1-1-1-1-1. आणि हे षटक आम्ही बघतोय या षटकामध्ये लागोपाठ 5 डॉट आहेत, 0-0-0-0-0. ओहो हो, अखेर बाहेरची कड आणि फलंदाज बाद. या षटकामध्ये मात्र 1 धाव. वाह किरण, संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आहेत, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये मात्र 1 धाव आली. मागच्या 12 चेंडूंचा विचार केला तर फक्त 8 धावा आलेल्या आहेत. धावा कशा रोखलेल्या आहेत हे आपण बघू शकतो. धावांची कोंडी कशी केली जाते. छत्रपती शिवाजीराजे प्रतिस्पर्ध्याची कोंडी करायचे. कारतलफ खानाला उंबरखिंडीमध्ये गाठला होता. 1 लाखाची फौज होती, अख्खी फौज त्याने जंगलात गडप केली. अंगावरच्या कपड्यानिशी कारतलफ खानाला जाऊ दिला, रायबागणला जाऊ दिलं. कोंडी, आणि इथे तशीच कोंडी केली जाते की काय. इथं पुन्हा एकदा चांगला चेंडू होते सौरभ सातकर कडून. या अगोदरचं षटक आपण सौरभ सातकरचं बघितलं होतं, तितकंच प्रभावी षटक पुन्हा एकदा नवीन षटकाची त्याच दमानं, त्याच जोमानं त्यानं सुरुवात केलेली आहे. धाव फलकावरती 18 धावा, 18 ऑन बोर्ड. या ठिकाणी आपण बघूया एक षटकार आलेला आहे आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस आलेलं आहे 1100 रुपयाचं. नवयुवक प्रतिष्ठान संतनगर यांच्याकडून संदीपजी कोते पाटील, अजयजी वारुळे, शिवाजी फुंडे आणि फिरोजभाई बागवान या मान्यवरांकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 1100 रुपयाचं बक्षीस. तर बघूया पहिला षटकार इथं येतोय आणि धावफलक मात्र वेगाने पुढे पोहोचतोय. 24 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा एक चांगला फटका मिड विकेटला, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार.
सन्माननीय गणेशजी सोमवंशी यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. तर इथे बघायचं आहे षटक क्रमांक 4 सुरू झालेलं आहे. मागच्या 13 चेंडूंचा आम्ही विचार करत होतो. 13 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या फक्त 8. कोंडी केल्याची आपण चर्चा करत होतो, मात्र ही कोंडी फोडलेली आहे फलंदाज वैभव जाधवनं. एक षटकार एक चौकार ठोकत परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, उंच आकाशामध्ये चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक तिथे, फलंदाज बाद. तो शेअर बाजारात कोण संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. आपण बघतोय इथे वैभव जाधवला. त्यानं खरं तर सुरुवात केली होती शेअर बाजारात, तो खेळत होता आणि शेअर बाजार जसा उसळतो तसा कोसळतोय आणि तो कोसळला, बाद झाला. तिसरा धक्का इथे बसेल 28 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना नवयुवक प्रतिष्ठान संतनगर, संदीपजी कोते, अजयजी वारुळे, शिवाजी पुंडे, फिरोजबाई बागवान यांच्याकडून समालोचक नरेश डोम यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आपलं मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत 28 धावा. 3 गडी बाद 28 धावा इथे आपल्याला बघायला मिळतात. सौरभ सातकरचं हे षटक थोडंसं मागणं जातं की काय, मात्र वैभव जाधवचा त्यानं निश्चित प्रकारे अडसर दूर केलेलं आहे, अडथळा दूर केलेला आहे आणि इथे आपण बघू शकतो आता 28 धावा आहेत. चौथं षटक मैदानामध्ये. अजून काही चेंडू शिल्लक जरूर आहेत. 7 धावांची सरासरी आतापर्यंत इथे गाठलेली आहे. याबरोबरीच आपण बघू शकतो इथे धावफलक 1 ने पुढे जाणार आहे. युनुस शेख आणि संदीप कदम ही जोडी मैदानामध्ये 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपण बघणार आहोत. नदीमभाई शेख जे अपडेटर आहेत, राहता तालुक्यातलं क्रिकेट आणि निश्चित अहमदनगर जिल्ह्यातल्या क्रिकेटला निश्चित प्रमोट करत असतात. धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. षटक इथे संपेल. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 धावा धावफलकावरती येत आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नदीमभाई शेख यांच्याकडून युनिस शेख यांच्यासाठी 1003 षटकारांसाठी हे पारितोषिक आलेलं आहे. आपण जाऊया मैदानामध्ये जिथे 2 षटकांचा खेळ, स्लॉग ओव्हर अजून शिल्लक आहे. 7 खेळाडू खेळायचे बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित मोठ्या धावा येऊ शकतात, कारण 4थ्या 5व्या क्रमांकाचे फलंदाज जे टेनिस क्रिकेटचा विचार केला आपण तर ते निश्चित स्ट्रॉंग हार्ड हिटर असतात, फिनिशर असतात. लेदर बॉलचा विचार केला आपण T20 क्रिकेट किंवा वन डे क्रिकेट तर 6वा 7वा क्रमांक हा फिनिशर असतो. इथं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे 6 षटकांची 5 षटकांची मॅच आहे तिथे 4था 5वा क्रमांक हा फिनिशर असतो आणि असे 2 ग्रेट फिनिशर मैदानामध्ये आहेत. मोठे फटके आपल्याला बघायला मिळणारच आहेत. बघूया उजव्या हाताने ओरदू विकेट. इथे उंच 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 क्षेत्ररक्षक खाली. वाह, सुंदर कॅच. 4था फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. शेवटची 2 षटकं शिल्लक राहिलेली आहेत. हवेतून फटकेबाजी होणार आहे, हवेतून आतिषबाजी होणार आहे, मात्र मैदानामध्ये पडणारे चेंडू झेलायला सगळे क्षेत्ररक्षक सुद्धा टपलेले आहेत. सुंदर झेल. फलंदाज होईल बाद. धावफलकावरती 30 धावा. 11 चेंडू अजून शिल्लक आहे. नवीन फलंदाज
गौरव नेक नवीन फलंदाज दाखल होणार आहे. तालुक्यातल्या खेळाडूंना मोठी उपलब्धी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हाला आयडॉल आयकॉन जे सुपरस्टार आहेत ज्यांनी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे अशा खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळतोय. आणि ड्रेसिंग रूम शेअर करणं हा खूप मोठा अनुभव असतो. ड्रेसिंग रूम मध्ये सुद्धा अनेक किस्से घडतात. भारत पाकिस्तानची मॅच सुरू होती. आपण वर्ल्ड कपची मॅच बघत होतो. याबरोबरच पुन्हा वॉट अ कॅच. लागोपाठचे 2 विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या ठिकाणी हॅट्रिकची नोंद होते. लागोपाठचे 3 विकेट किरण खोबरेने पटकावलेत. या अगोदरचं षटक होतं किरण खोबरेचं. 5 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 6व्या चेंडूवरती विकेट काढली होती. नवीन षटकासाठी तो आला. त्यानं बघितलं आणि नंतर आपण त्याला बघत होतो. एका पाठोपाठ 3 विकेट त्याने काढल्या आणि शिर्डी प्रीमियर लीग मध्ये अनोख्या हॅट्रिकची नोंद केली. 2 षटकामध्ये 3 विकेट त्याने काढलेले आहेत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खेळाडू असा आहे की ज्यानं 3 षटकामध्ये 3 विकेट काढल्यात. कशा काढल्या असतील विचार करा. मर्व ह्युजेस असं त्याचं नाव आहे. त्यानं 3 षटकं टाकली वेगवेगळी आणि 3 षटकांमध्ये 3 विकेट घेतल्यात. त्याच्या नावावरती हॅट्रिकची नोंद आहे. जाऊया मैदानामध्ये जिथे 30 धाव आहेत. जिमी मॅथ्यूज नावाचा खेळाडू त्याने एकाच टेस्ट मध्ये 2 हॅट्रिक घेतल्यात. तर इथे झेल चौथा फलंदाज देखील बाद. आपण संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. लागोपाठ 4 फलंदाज बाद केलेत किरण खोबरेनं. तुम्ही बघा पहिले 5 बॉल त्याला विकेट नव्हती मिळाली. डॉट टाकले होते त्याने, विकेट नव्हती मिळाली. 6व्या बॉलला विकेट मिळाली. एखादा वाघ असतो बघा, वाघाला जर एखादा माणसाचं रक्त त्याच्या तोंडाला लागलं ना की तो नरभक्षक होतो. अर्थात त्याच्या पाठीमागे वेगळं लॉजिक आहे. ते लॉजिक सुद्धा मी शेअर करील तुमच्या समोर. पण माणसाचं रक्त लागलं की वाघ नरभक्षक होतो. मग माणसांवरती हल्ले करत होतो. मला वाटतं इथे पहिली विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर तो विकेटच काढत गेलेला आहे. लागोपाठ 4 विकेट. किरण खोबरे परत एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा हवेमध्ये चेंडू आणि इथे मात्र चेंडू जमिनीवरती पडेल. खूप लांब होता. त्यानं प्रयत्नाची शिकस्त केली मात्र झेल होऊ शकलेला नाही आणि 2 धावा इथे मिळतील. धावफलकावरती 32 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. 6 गडी बाद 32 धावा. आर्या 11 नाशिक, विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र. बऱ्याच वेळानंतर मला वाटतंय 10व्या बॉलमध्ये 2 धावा मिळाल्यात किरण खोबरेच्या. आतापर्यंत सलग 10 बॉल त्याने टाकले होते, 9 बॉल टाकले होते. एकही धाव त्याने खर्च करू दिली नव्हती. 10व्या बॉलवरती मात्र 1 धाव आणि पुन्हा 11व्या बॉलवरती किती धावा मिळत आहेत ते बघायचे. 1 सिंगल प्राप्त होते. धावफलक पुढे पोहोचणार आहे. तर मर्व ह्युजेसने काय केलं होतं की त्यानं पहिली विकेट जी घेतली ती 9व्या क्रमांकाची विकेट होती आणि ती षटकाच्या शेवटच्या बॉलवरती घेतली. त्यानंतर पुढच्या षटकामध्ये तो ज्यावेळेस बॉलिंगला आला त्यावेळेस त्याने इनिंगची 10वी म्हणजे शेवटची विकेट दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती घेतली आणि त्यानंतर 1 डाव संपला. कसोटीमध्ये दुसरा डाव ज्यावेळेस सुरू झाला आणि मर्व ह्युजेस गोलंदाजीला आला त्याने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. 3 वेगवेगळी षटकं होती आणि 3 वेगवेगळ्या षटकांमध्ये त्यानं 3 विकेट काढल्या आणि हॅट्रिकची नोंद झाली. अजूनपर्यंत अशी हॅट्रिक होऊ शकलेली नाहीये. इथे किरण खोबरेने 2 षटकामध्ये नाही हॅट्रिक घेतलीच.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. धावफलकावरती आहेत धावा 34 धावा. अनेक गोलंदाज असे असतात की खूप 700 700 800 800 विकेट त्यांनी काढलेले असतात, पण त्यांना हॅट्रिक मिळालेली नसते. राहुल जाधवच्या 3 सिक्ससाठी 1100 रुपयाचं बक्षीस सन्मान्य समीर आवारे पाटील, आसिफभाई शेख आणि त्यांच्याकडून पाणी सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर राहुल जाधवच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस देखील त्यांच्याकडून इथे प्राप्त होणार आहे. तर आपण बघूया इथे 34 धावा धावफलकावर शेवटचं षटक आता सुरू होणार आहे. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नाव परत सांगा. घनश्याम सोनेजी, घनश्याम सोनेजी यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 34 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. इरफान पठाणनं अशी हॅट्रिक घेतलेली आहे की त्याने पाकिस्तानची एकही धाव धावफलकावरती नसताना 3 फलंदाज बाद केले. 3 बाद 0 पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक. तर चेतन शर्माने अशी हॅट्रिक घेतलेली की 3 स्टम्प्स उडवलेत त्याने. इयान स्मिथ, इवान चार्टफील्ड, केन रुदरफोर्ड. धावफलकावरती आपल्याला बघायचे 35 धावा. षटक क्रमांक 6 अखेरचं षटक सुरू झालेलं. इथे 4 विकेट किरण खोबरेने लागोपाठ काढलाय. उंच फटका, टोले जंग हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये बघत राहील चेंडूकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. धावांची भूक आहे अशा वेळेस हा षटकार येतोय. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 41 धावा. आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं होतं अगदी सावकाश सुरू होता. जेमतेम 6 7 7.5 अशा सरासरीने धावफलक पुढे जात होता. यावेळेस खूप चांगला फटका. बाउन्सरला फाईन लेगला खेळलाय. मिळताय 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. बघूया 4 धावांबरोबर 45 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती. धावफलकाला निश्चित बाळसं प्राप्त झालेलं आहे. अजून मजबूत होणं गरजेचं आहे. बाळ जसं वाढत जातं तसं ते अधिक मजबूत होत जातं आणि शेवटच्या षटकामध्ये अधिक काही चांगले फटके आले. इथे फलंदाज राहुल जाधवच्या बॅटमधून, ज्याच्याकडून अपेक्षा निश्चित आहेत शिर्डीकरांना. अनेक लोकांनी राहुल जाधवसाठी बक्षिसं लावलेली आहेत. 3 षटकार लागोपाठ. अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. राहुल जाधव ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू, मात्र कनेक्शन खराब आहे. एक सिंगल मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. हो इथे गलथानपणा केला, मात्र त्याचा फायदा आहे. फलंदाज राहुल जाधव होईल बाद. मोठा धक्का असेल. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला खेळेल. धावफलकावरती 46. 7 गड्याच्या मोबदल्यात. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. मध्यंतर जी दरड कोसळली होती ती दरड कोसळलेली पुन्हा उभं करण्याचं काम केलं होतं राहुल जाधवनं. मोठे फटके त्याने खेळले, मात्र तो बाद होऊन परततोय. धावबादचा शिकार बनतोय. खरं तर धाव घ्यायची नव्हती त्याला, मात्र नॉन स्ट्रायकरनं पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि राहुल जाधव बिलकुल त्यासाठी तयार नव्हता. तुम्ही पोझिशनमध्ये येणं पाहिजे. दुसरी धावेसाठी थोडा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमची बॉडी लँग्वेज धावेसाठी उत्सुक असली पाहिजे, तर तुम्ही धाव घेऊ शकता. परंतु अचानकपणे ज्यावेळेस तुम्हाला धाव घेण्याची वेळ येते, तुम्ही ठरवलेलं असतं की मी आता धाव घ्यायची नाहीये मला,
आणि मग धाव घ्यायची वेळ येते त्यावेळेस ती पूर्ण करणं खूप कठीण जातं. धावफलक आपण बघतोय इथे 46 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज अल्ताफ शेख गोलंदाजीसाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज फिरोज पठाण स्ट्राईक एंडवर. फिरोज एक गोलंदाज आहे आणि त्याची गोलंदाजीची हुकूमत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या अगोदरच्या लढतीमध्ये देखील त्याने 4 विकेट काढलेले आहेत. फिरोज पठाण गोलंदाजी फलंदाजीसाठी आता शेवटचा चेंडू त्याला खेळायचा आहे. बहुतांशी गोलंदाजांना फलंदाजी करणं कठीण जातं आणि इथे 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 बाद होईल फलंदाज, धक्का बसेल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. गोलंदाजांना सुद्धा मोक्याच्या क्षणी फलंदाजी करता आली पाहिजे. महेंद्रसिंह धोनी त्यासाठी इशांत शर्माकडून खास करून प्रॅक्टिस करून घ्यायचा. कारण एखादा चांगला फलंदाज समोर असेल आणि एका बाजूने गोलंदाज असेल तर त्या गोलंदाजाने सुद्धा तग धरलं पाहिजे, ज्यामुळे चांगला फलंदाज धावा बनू शकेल. त्यामुळे गोलंदाजांनी देखील वेळ मिळाला तर फलंदाजी केली पाहिजे. तर याबरोबरीनेच आपण चर्चा निश्चित प्रकारे करणार आहोत. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 46 धावा आहेत. विजयासाठी 47 धावांचं आव्हान इथे साई मंगल पोल्ट्री तथा साई टायटन्स या संघाला असणार आहे. तर आपण एक चर्चा करत होतो की यापूर्वी या संघामध्ये फैजल 11 दुर्गापूर ही टीम आहे. तर दुर्गापूर संघाचे 2 मॅच संपलेले, त्यांनी 1 जिंकलेले, 2 गुण त्यांच्या खात्यावरती आहेत. आर्या 11 नाशिक विराट प्रतिष्ठान या संघानं या अगोदरची लढत आर्या 11 अगोदरचा सामना जिंकलेला आहे. हा सामना ते जिंकतायत तर थेट ते सुपर 8 मध्ये दाखल होतील. मात्र साई टायटन्सला हा सामना जिंकताना नेट रन रेट सरस ठेवायचा आहे. साई मंगल पोल्ट्री राहता या संघाला नेट रन रेट सरस ठेवायचा आहे. खरं तर शेवटचा डाव आहे त्यामुळे काही कॅल्क्युलेशन केल्यानंतर निश्चित परफेक्ट कॅल्क्युलेशन देता येऊ शकतं. मात्र त्यासाठी आपल्याकडं त्या दर्जाचे टेक्निशियन हवेत. जरूर मला कोणी जर ही माहिती देत असेल तर क्रिक हिरोज वापरतोय आपण ॲप कोणती वापरतो? ॲप कौन से यूज कर रहे हैं? पाहिजे. माफ करा, फैजल 11 क्वालिफाय झाले. फ्रेंड्स 11 कोराळे हा संघ आहे, त्यांनी 1 मॅच जिंकलेली आहे. फ्रेंड्स 11 कोराळे संघ त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. आता या 2 संघांना आपापलं काम चोखपणे पार पाडायचं आहे. पहिल्या ग्रुपमध्ये आपल्याला नेट रन रेटची गरज लागली नाही आणि दुसऱ्याही ग्रुपमध्ये ती लागणार का हे बघायचंय. उत्सुकता तुम्हाला आहे, उत्सुकता मला आहे. प्रत्यक्षात या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे जाणून घेऊ. या सामन्यातल्या घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथं निमंत्रित करतोय जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांना. थँक्यू.
सुरू झालाय दुसरा डाव. समालोचक मनोज बेल्लेकर माझं नाव. दुसऱ्या डावाला सुरुवात तर झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल पण येताना पाहायला मिळाली. 47 धावसंख्येचा पाठलाग. कॅल्क्युलेशनबद्दल बरीचशी चर्चा चालू की किती षटका जिंकायचा, किती चेंडू राखून जिंकायचा. मी एक गोष्ट सांगतो, जिंकायचं जेवढ्या ताकदीने जिंकता येईल तेवढ्या ताकदीने जिंकण्याचा प्रयत्न करायचा. कॅल्क्युलेट देणं कधी कधी अंगाशी पण येतं. आपण सांगतो एखाद्या टीमला की सर तुम्हाला 14 चेंडू राखून 15 चेंडू राखून जिंकायचं, किंवा तुम्हाला 2 ओव्हर राखून जिंकायचं, आणि तीच अडचण होती कधी कधी. या दरम्यान बिग हिट केलाय समोरच्या बाजूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा चौकार आहे. 4 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खूप उंची घेतोय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. एक मोठी विकेट आता आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता इथे अल्ताफ शेख संघाचा संघ नाही गेला. आपण निश्चितपणे पाहणार आहोत. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आव्हान इतकं मोठं पण नाही आहे, पण तितकं सोपं पण नाही आहे. कारण आपण पाहिलं आहे या स्पर्धेमध्ये 50 धावसंख्या झाल्यानंतर सुद्धा संघ अडचणीत सापडलेला आहे. एक मॅच आम्ही पाहिली 6 बॉल 6 चेंडू 8 नाही झाले. एक क्रिकेट आहे. एक चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. आदरणीय आमचे प्रवीण शेठ जाधव यांच्या वतीने माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस. त्यांना मनापासून धन्यवाद. अल्ताफ संघाच्या संघाने एक जबाबदारी पार पाडावी लागेल. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय या ठिकाणी आहे. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. दरम्यानच्या काळामध्ये सुनील भाऊ गोंदकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. इथे गोलंदाज अगदी आपण पाहतोय पूर्णपणे तयारीमध्ये होता. काय झाले गाडीची लाईट इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. चेंडू पोचला डीप लॉंग ऑफला. डीप दरम्यानला निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आहे तिथे आणि चेंडू कव्हर केला जाईल. डीप दरम्यानला चेंडू पोचला गेलाय. दाबरका धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 8 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार. फिरोज इथे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळाले. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या जी आहे
षटक क्रमांक पहिलं संपलं 1-12. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले आणि धापालेकरती धावसंख्या 1-12 धावा धापालेकरती आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 35 धावा अजूनही दरम्यान बनवायच्या आहेत आणि चेंडू बाकी 30 चेंडू 35. पण या 35 किती झटपट बनवले जात आहेत हे आपल्याला पाहायचंय. नवीन गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळेल. आता फिरोज याचं पहिल्या क्रमांकाचे षटक संपले गेले. नवीन गोलंदाजी मार्कवरती निलेश गायकवाड. तुम्ही पहा याच्या अगोदरच्या सामन्यात निलेश गायकवाडने अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. निलेश तयार आहे. इथे डेड बॉलचा इशारा. इथे चेंडू हवेत परंतु निर्जन स्थळी चेंडू आहे. एक धाव आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण खराब झाले. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न कदाचित तिथे होणार का नकार दिला गेलाय. गणेश जाधव खूप दूरवरती आला होता. 2 धावा आल्यात. धापलक 2 ने पुढे जाईल. धापलकर धावसंख्या आहे 14 धावा. दोन्ही संघ जीवाच्या आकांक्षाने इथे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाशिवाय या ठिकाणी यश मिळणार नाही. प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे. दोन्ही टीमला जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करावे लागणार आहेत. एक काळ छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण आठवला तर त्या कालखंडामध्ये सुद्धा प्रयत्न केले गेले होते. काल एक वाक्य आपण सांगितलं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगला पाहिजे. इथं आपण पाहतोय परत एकदा लॉंग ऑफला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहिलं मिळेल. 14 वरती धापलक. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कारण एक आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात ठासून भरलेला आहे. पण त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती कोण बाजी मारणार आहे हे पाहिला खूप मजा येईल. इथे बॅटची कड. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि गणेश जाधवची विकेट आली आहे. बॅटर आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. विशेष करून आपण पाहतोय इथे गणेश जाधवची एक मोठी विकेट त्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज आपण इथे आघाडीचे बाद होताना पाहायला मिळाले. नी बॅटर मैदानाच्या मध्ये किरण खोबरे याला आपण पाहतोय. महाबळेश्वर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. खूप मोठी मागणी असते. किरण खोबरे हा आयकॉन म्हणून मला वाटतं हा एक चांगला चेंडू आहे. तर पण आपण पाहतोय चेंडू काय बॅटवरती येऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय
एक खूप मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेमाचं युद्ध आहे. आपण निश्चितप्रमाणे सांगत असतो की काही युद्ध जे असतात ते विध्वंसक असतात, विनाश करणारी मात्र युद्ध असतात. या दरम्यान आपण पाहतो हेलिकॉप्टर शॉट, कहां रुकेगी गेंद, सीधा मैदान के बाहर है और ये 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. षटकाराच्या रूपाने इथे चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहिलं म्हणजे षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 20. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 2 षटकं संपलीत. 20 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्रक्षरमध्ये थोडासा बदल निश्चितप्रमाणे या ठिकाणी होईल, कारण बहुत एंड मारा आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय की साईनगर एन आणि संतनगर एन अशा 2 बाजूने अगदी आपण पाहतोय. इथे गोलंदाजी फलंदाजी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चर्चा होती मैदानाच्या आतमध्ये इथून पुढची धावसंख्या जी आहे ही कशा प्रकारे रोखायची, कशा प्रकारे मात्र बनवायची, कारण उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धावसंख्येचं लक्ष आहे. अर्थात ते 27 धावा बनवत असताना किती मोठ्या फरकाने जिंकायचं किंवा सामना हा कुठपर्यंत न्यायचा, हा प्रयत्न दोन्ही टीमचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. पाहूया. माघार तर कोणी घेणार नाही, पराभव स्वीकारणारा एकही संघ नाही, त्यामुळे ते जिंकण्यासाठी आता प्रयत्न केले जातील. फिरोज तयार आहे. 24 चेंडू 27. गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो अतिशय सुरेख चेंडू का बॅटवरती नाहीये. अल्ताफ रोशनी कंस्ट्रक्शन आमचे जफ्फरभाई पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही खेळपट्टी बनवण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. रोशनी कंस्ट्रक्शन यांना मनापासून धन्यवाद. त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. आदरणीय रमेश भाऊ गोंदकर पाटील यांच्यातून एक बक्षीस आलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू अमोलभाऊ सुपेकर. आपण पाहतो इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आहे. अल्ताफला आज एक चांगली इनिंग निश्चितप्रमाणे खेळावी लागेल. 2 चेंडू डॉट आलेत, पण फिरोजचं कौतुक आहे, सातत्याने अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू बॅटवरती आलाय. किरण खोबरे आणि अल्ताफ या दोघांमध्ये झालेली चर्चा आणि चर्चेचा परिणाम पुढच्या चेंडूवरती षटकार. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावा संख्या टोटल असेल आता 26 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक 21. धावा वाढवायच्या आहेत 21. क्लीन बोल्ड. इथे
थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे अल्ताफ बाद होताना पाहायला मिळालं तर न्यू बॅटर आता अल्ताफच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुहास कुळे याला आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावसंख्येचं लक्ष्य, 20 चेंडू बाकी राहिले, 20 गेंद 21 रन अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. विशेष करून आपण पाहतोय 6वा सामना आज. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिला. अगदी जी वेळ दिली जाते, अर्थात थोडेसे वेळ इकडे तिकडे होती, पण एखाद्या टीमला आपण जे वेळेची बंधनं देतो त्या वेळेत टीमा हजर असतात. या दरम्यान आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू खेळलाय समोरच्या बाजूला आणि एक सिंगल निश्चयप्रमाणे आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज म्हणजे थोडीशी धडक होतं वाचले गेले, छोटासा अपघात वाचला गेला असं आपण म्हणूया. एक सिंगल, धापराका धावसंख्या 27. अजून 20 धावा बनवायच्या आहेत. इकडे चेंडू बाकी आणि या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट, चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव सुद्धा इथे आरामात येताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. 3 षटकं या दरम्यान अगदी पूर्णपणे जी संपली गेलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे 29. 18 चेंडू 18 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 18 चेंडू 18. सुपर 8 मध्ये पोहोचले जे 6 टीम्स आहेत त्या पहिल्या क्लिअर करतो. म्हणजे 2-2 मॅच लागोपाठच्या जिंकल्या ज्या टीम्स आहेत त्याच्यामध्ये छत्रपती 11 राहता 4 पॉईंट, 3.032 हा त्यांचा नेट रन रेट आहे. चला वेळ वाचवा. R11 विराट प्रतिष्ठान क्षेत्ररक्षक लावून घ्या. त्यानंतर सुजय पर्व दोन्ही मॅच जिंकलेले आहेत 4.535 हा त्यांचा नेट रन रेट आहे. आणि साई निर्माण 4.1.577 हा त्यांचा नेट रन रेट आहे. म्हणजे टॉप 3 मध्ये जर आपण पाहिलं 18 चेंडू 18चा पाठलाग करायचा आहे. या टॉप 3 मध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती संघ आहे सुजय पर्व 4.535. दुसऱ्या क्रमांकावरती छत्रपती 11 राहता 3.032 आणि तिसऱ्या क्रमांकावरती साई निर्माण 1.577. चौथ्या क्रमांकावरती संघ जो आहे तो मायंबा 11 2 जिंकला 1 पराभूत 4.3.056. 5व्या क्रमांकावरती संघ आहे शिवसाई आदर्श कोपरगाव 2 विजय 1 पराभव 1.439 नेट रन रेट. आणि 6व्या क्रमांकावरती साई 11 2 विजय 1 पराभव आणि नेट रन रेट 1.249. अ गटामध्ये 1 नंबर 4 नंबर 6 नंबर आणि 8 नंबर म्हणजे सुपर 8 मधला 7वा आणि 8व्या क्रमांकापैकी 8 नंबर उद्या असेल. मग तो फैजल 11 की ब गटातला कोणता ते कळलं जाईल. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. म्हणजे अ गटामध्ये सुपर 8 मध्ये ज्या टीम्स सांगतो सुजय पर्व जाणता राजा, मायंबा 11, साई 11 आणि कॉलबॅक मधून येणारा 8व्या क्रमांकावरती जो संघ राहील तो. मॅच पण सांगतो लगेच. बिग हिट लॉंग ऑफला चेंडू सी मारायच्या बाहेर आहे.
बॅट मधूनचा आवाज आला ना, 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्स विअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या 36, अजून धावा बनवायच्यात 11. गोलंदाजीवरती तयार. हो, इथे निश्चितच अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपात धावफलकावर धावसंख्या 37, अजून 10 धावा बनवायच्यात. 15 चेंडू बाकी. सुजय पर्व जाणता राजा आणि कॉलबॅक मधला 8वा क्रमांक जो राहील 1 विरुद्ध 8 हा पहिला सामना असतो. जेपीएल फॉर्मॅट सांगतोय तोच आपण वापरतो. 1 वर्सेस 8 आणि 4 वर्सेस 6 म्हणजे सुजय पर्व आणि कॉलबॅक मधला 8वा क्रमांक पहिला सामना आणि दुसरा होईल मायंबा 11 वर्सेस साई 11 दुसरा सामना होईल. या दरम्यान आपण पाहिले चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षक सुरेख आहे, फिकी सुरेख आणि त्या दरम्यान 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावर धावसंख्या 39 जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. 8 धावा आणि चेंडू बाकी राहिलेत 14 चेंडू आणि 8 धावा. सुपर 8 दुसरा दिवस. छत्रपती 11 वर्सेस आजचा टॉपर कॉलबॅकचा टॉपर 7व्या क्रमांकाचा आणि साई निर्माण आणि शिवसाई कोपरगाव असा सामना होईल. चेंडू मात्र लॉंग आपला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला होता परंतु झेल झाला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. टोटल स्कोर आहे 43. अजून बनवायच्या त्या 4 धावा. पण या चेंडूवरती की अजून काही चेंडू भाग घेतले जात आहेत की ह्या 4 धावा अडचणीत आणतायत. प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. याचं उत्तर या चेंडूवरती मिळेल. गोलंदाजीवरती निलेश समोरच्या बाजूला श्वास. या दरम्यान अगदी आपण पाहिले पॉइंटला चेंडू खेळला आहे. तिथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता 4. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर तो आहे आता 44. अजून बनवायच्या 3. 12 चेंडू बाकी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन. बारा चेंडू 3. 12 चेंडू आणि 3 धावा. क्या हमें नाज है उस धरती पे जिस धरती पे संगीत धारा है बसती है. साई समर्थ डेकोरेटर साउंड सिस्टम साठी कि हमें नाज है उस धरती पे जिस धरती पे संगीत धारा है बसती है. हमें नाज है उस धरती पे जिस धरती पे गंगा बहती है. वो हमारा भारत देश. चला वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. अजूनही या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे जिंकण्यासाठी 3 धावसंख्येचं लक्ष आहे आणि गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार उदावंत. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू अगदी खेळला गेला. अगदी स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. धावबाची संधी. फिकी थोडीशी खराब. 3रा धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 3री धाव. विजयी धाव आली
इथं जिंकल्यापेक्षा आता रिझल्ट लक्ष लागलं की आता फैजल 11 दुर्गापूर संघ तर जाऊन पोहोचलेला आहे बरोबर. म्हणजे तो कितवा क्रमांकावरती आला. दोन्ही मॅच जिंकलेत. सेकंड करून घ्या ना, सेकंड करून घ्या. आपला रीतिरिवाज तोडायचा नाही. चला फैजल 11 टीम 7व्या क्रमांकावरती बरोबर. कारण आता इथं 3 टीम्स आहेत ज्या एक एक मॅच जिंकलेली आहे आणि फैजल 11 दुर्गापूर 2 मॅच जिंकले बरोबर का. थांबा काय